पाठ 10वा शर्थीने खिंड लढवली। अफझल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला। लगेचच शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातला पन्हाळगड जिंकला। त्यामुळे चिडलेल्या आदिलशहानी शिवरायांचा नाश करण्यासाठी सिद्धी जौहर या सरदाराला पाठवलं। सिद्धी जौहर शूर पण क्रूर होता। त्यांनी पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला। पावसाळा सुरू होताच त्यांनी वेढा अधिकच कडक केला। गडावरची शिदोरी संपत आली। काय करावं? आता युक्तीनं सुटका करून घ्यायचे शिवरायांनी ठरवलं। लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला। सिद्धीचे सैनिक कंटाळले होते। ते खाण्यापिण्यात दंग होऊन गेले। शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी 2 पालख्या सज्ज केल्या। एकीतून शिवराय अवघड वाटेने जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार। दुसरी पालखी शत्रूला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजा पकडला असं समजून शत्रू जल्लोष करणार। एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती। शिवरायांचं सोंग घ्यायला एक बहादूर तरुण तयार झाला। ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेल्या शिवाजीची पालखी बाहेर पडली आणि शत्रूने ती पालखी पकडली। शिवाजी राजाला पकडलं असं समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जौहरच्या छावणीत नेली आणि तिथे जल्लोष सुरू झाला। दरम्यान बाजीप्रभू देशपांडे, बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिकांबरोबर शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने बाहेर पडले। इकडे थोड्या वेळाने त्या शिवाजीचं सोंग उघडकीला आलं आणि सिद्धीने त्याला ठार केलं। शिवराय पळून गेल्याचं समजताच मोठ्या फौजेनिशी सिद्धीने त्यांचा पाठलाग करायचं सुरू केलं। शिवराय पेचात पडले। त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली। मात्र चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे येत होते। शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण। सारे स्वराज्य धोक्यात होते हे बघून बाजीप्रभूंनी शिवरायांना सांगितले, महाराज तुम्ही विशाळगडाकडे चला। मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही। गडावर पोचला की तुम्ही तोफांचे आवाज द्या। बाजीने शिवरायांच्या मूर्तीला लावून मुजरा केला, हातात समशेर घेतली आणि खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला। खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली। तिकडे शिवराय विशाळ गडाकडे वाऱ्यासारखे धावत होते। इकडे खिंडीत शर्थीची झुंज सुरू झाली। शत्रूच्या पहिल्या तुकडीवर मावळ्यांनी दगडांचा वर्षाव सुरू केला। पहिली तुकडी मागे हटली, पुन्हा दुसरी आली। हर हर महादेव अशी गर्जना करत मावळे शत्रूवर तुटून पडले। तिकडे शिवराय विशाळ गडाकडे घोडदौड करत होते, पण विशाळ गडाच्या पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता। त्यांच्याशी झुंज देत शत्रूची कोंडी फोडून ते माथ्याकडे धावले। इकडे घोडखिंडीत तिसरी तुकडी खिंड चढू लागली। शत्रूंनी बाजीप्रभूवर हल्ला चढवला। बाजीने पराक्रमाची शर्थ केली। बाजीप्रभू घायाळ झाला, पण त्याचं सारं लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते। एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला आणि स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडला। त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली आणि म्हणून ती पावनखिंड या नावाने इतिहासात अमर झाली। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।